आज आपण मऊ लुसलुशीत अतिशय सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहे. शिऱ्यासाठी लागणारे सिरप बनवूया. त्यासाठी 2 वाटी पाणी, 1 वाटी साखर, इलायची पावडर, त्याचप्रमाणे थोडीशी चवीपुरती मीठ घालून हे मिश्रण छान असे उकळून घेतलेले आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपण 1 वाटी तूप घेतलेलं आहे. यातील अर्धी वाटी तूप घालून आपण हे गव्हाचं पीठ यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. थोडं तूप घालून हे गव्हाचं पीठ आपण छान असं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाचा अशा पद्धतीने हलकासा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने रंग बदलला की यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्स घालूया. काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते छान असे परतून घेऊया. 4 ते 5 काळे मनुके घातलेले आहेत, तेही छान असे परतून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण हे गव्हाचं पीठ आहे ते 10 ते 15 मिनिटं मी छान असं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे, छान असं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये शुगर सिरप घालूया. सुरुवातीला इथे मी अर्धे शुगर सिरप घातले होते. हे अर्धे शुगर सिरप पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये उरलेले सर्व शुगर सिरप घालून छान असं हे गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण लावून 1 मिनिटभर वाफ देऊन घेऊया. हा गव्हाच्या पिठाचा शिरा खूप टेस्टी बनतो. घरी नक्की ट्राय करून बघा.